नमस्कार. नौकार भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थान म्हणजेच टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, टी व्ही इन्स्टिट्यूट यांच्या अंतर्गत नवीन विविध पदांसाठीच्या भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. यामध्ये पाहू शकता विविध पदांची जी भरती आहे ती केली जाणार आहे टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोलकाता यांच्या अंतर्गत. यामध्ये पहिलं पद आहे ॲनिमेटरसाठीचं. एकूण एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता 32 वर्षापेक्षा जास्त नसावी. याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे डिग्री इन फाईन आर्ट्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर सर्टिफिकेट डिप्लोमा इन 3D ॲनिमेशन सॉफ्टवेअर अँड कम्प्युटर ग्राफिक्स. याच्यामध्ये 9 महिने 6 महिन्याचा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता दुसरं पद आहे UDC अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी. एकूण 2 जागा आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता आहे 27 वर्षापर्यंत उमेदवाराचं वय असावं. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता 12वी क्लास और इक्विलंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी. नॉलेज ऑफ इंग्लिश, हिंदी, टाइप रायटिंग अँड मिनिमम स्पीड ऑफ 35-30 वर्ड पर मिनिट ऑन कम्प्युटर. ॲटलिस्ट 3 years ऑफ क्लेरिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑफिस और कमर्शियल ऑफिस और रेप्युटेड नॉलेज ऑफ कम्प्युटर आवश्यक आहे. डिझायरेबल स्किल आहे नॉलेज ऑफ हिंदी. यानंतर तिसरं पद आहे कॅमेरा असिस्टंट सहाय्यक पदासाठी. एक जागा आहे. यासाठी लेवल पे आहे लेवल 4 मध्ये. वयाची पात्रता 27 वर्षापेक्षा जास्त नसावी. शैक्षणिक पात्रता 10वी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी बोर्ड. त्याचबरोबर ॲटलिस्ट 3 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज कॅमेरा अटेंडंट फॉर बोथ फिल्म कॅमेरा अँड डिजिटल इक्विपमेंट इन अ सिनेमा शूटिंग स्टुडिओ ऑर्गनायझेशन. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स ऑफ बेसिक मेंटेनन्स ऑफ सिने कॅमेरा अँड इक्विपमेंट. त्याचबरोबर चौथं पद आहे प्रोजेक्शन असिस्टंटसाठी. यामध्ये 27 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिटेशन्स ऑफ द लायसन्स ऑफ फ्रॉम प्रोजेक्शन इश्यूड बाय द फिल्म प्रोजेक्शनचा कम्प्लिटेंट ऑथॉरिटी. यामध्ये पुन्हा जी शैक्षणिक पात्रता दाखवण्यात आलेली आहे त्या पद्धतीने आवश्यक आहे ॲटलिस्ट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज असिस्टंट प्रोजेक्शन रूम ऑपरेटर और प्रोजेक्शनिस्ट और कमर्शियल सिनेमा हॉल फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. यानंतर 5वं पद आहे लाइटिंग असिस्टंटसाठी सुद्धा एक जागा. वयाची पात्रता 27 वर्षापर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास ITI इलेक्ट्रिशियनमधून असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिकल. त्याचबरोबर रेलेव्हंट लायसन्स इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू वर्क इन 3 phase 440 volt इलेक्ट्रिक लाईन. ॲटलिस्ट 4 years एक्सपिरियन्स इन रिलेटेड फील्ड फिल्म स्टुडिओ और इक्विलंट ऑर्गनायझेशन और रेप्युटेड. यानंतर पद क्रमांक 6 आहे LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी. यामध्ये सुद्धा 27 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता 12वी क्लास पास इक्विलंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी. याचबरोबर टायपिंग स्पीड 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश और 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन कम्प्युटर. यानंतर पाहू शकता ही जी पदे आहेत विविध पदे लिपिक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे सहाय्यक पदासाठीची भरती आहे 10वी आणि 12वी पास शैक्षणिक पात्रता यासाठी असणे आवश्यक आहे. या पदासाठीची भरतीसाठी अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतो. त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. ॲप्लिकेशनसाठी लिंक देण्यात आलेली आहे. गुगल लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवरून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो भरायचा आहे. पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर डिफरंट पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा भरती आहे. यामध्ये मेल ID याच्यानंतर ॲप्लिकेशन कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय ते ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर इथे नेम आहे. त्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे, सिग्नेचर, तुमचं नाव, प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, जन्मतारीख, सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट, एज प्रूफ, क्वालिफिकेशन, सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर अनुभवाचं जे सेल्फ अटेस्टेशन आहे ते, नॅशनॅलिटी, या पद्धतीने डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन फिल आउट करायची आहे आणि हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर पुढच्या प्रोसेसबद्दल जी टेलिव्हिजन संस्थान आहे सत्यजित रे टेलिव्हिजन संस्थान यांच्या अंतर्गत तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन कळवली जाईल. यासाठीची ॲप्लिकेशन फी जी आहे याबद्दलची माहिती सुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 सप्टेंबर 2024. यानंतर जे ॲप्लिकेशन आहे हार्ड कॉपी जी आहे ॲप्लिकेशनची 16 सप्टेंबर 2024 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायची आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे
टेलिव्हिजन संस्थान टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अंतर्गत या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.